पावसाळा सुरू झाल्याने मुंबई गेटवे ऑफ इंडिया ते मांडवापर्यंत प्रवासी वाहतूक सेवा 3 महिने बंद राहणार आहे। ही सेवा उद्यापासून 26 मे ते 31 ऑगस्ट पर्यंत बंद आहे। मात्र भाऊचा धक्का ते मांडवा दरम्यान रोरो बोट सेवा सुरू राहणार असल्याची माहिती महाराष्ट्र सागरी मंडळाचे मांडवा बंदर निरीक्षक आशिष मानकर यांनी आमच्या प्रतिनिधींशी बोलताना दिली आहे। मुंबई येथील भाऊचा गेटवे ऑफ इंडिया आणि मांडवा दरम्यान बोट सेवा आहे, ज्यामध्ये ही बोट सेवा पीएनपी, मालदार आणि अजंठा, अपोलो आदी प्रवासी शिपिंग कंपन्यांमार्फत सेवा पुरवली जात असून यांच्या 85 बोटी आहेत, तर छोट्या प्रवासी बोटीची संख्या देखील 70 इतकी आहे। 1 एप्रिल 2024 ते 31 मार्च 2025 दरम्यान 20,10,000हून अधिक प्रवासी यांनी बोट आणि रोरो मधून प्रवास केला असल्याने महाराष्ट्र सागरी मंडळास 4,10,00,000 रुपये तर रोरो मधून येणाऱ्या वाहनाच्या माध्यमातून 55,38,000 रुपयाचा महसूल मिळालाय। महाराष्ट्र मरीन बोर्डाने प्रवासी शिपिंग कंपन्यांना समुद्री प्रवासी बंद करण्याबाबत पत्र जारी केले आहे। खबरदारीचा उपाय म्हणून पावसाळ्यात जलवाहतूक बंद ठेवली जाते, त्यानुसार 26 मे ते 31 ऑगस्ट पर्यंत वाहतूक बंद राहील। मांडवा येथून गेटवे जलमार्गावर पीएनपी, मालदार, अजिंठा, अपोलो या बोटी प्रवासी सेवा देतात। खबरदारीचा उपाय म्हणून जलमार्ग बंद राहणार आहे। रोरो बोट सेवा सुरू राहणार आहे, यामुळे प्रवाशांना काहीसा दिलासा मिळेल। मांडवा ते गेटवे जलवाहतुकीमुळे मोठ्या प्रमाणावर वेळेची बचत होते। रस्ते मार्गे मुंबईत येण्यासाठी 4 तासांहून अधिक वेळ लागतो, तर जलवाहतुकीमुळे अवघ्या तासभरात मुंबईत पोहोचता येते। 26 मे पासून बंद करण्यात येणारी ही सेवा सप्टेंबर महिन्यात सुरू होईल। या काळात रोरो बोट सेवा सुरू राहील। रोरो बोट सेवा हिच्या साधारण दिवसाला 4 आणि रविवारी 5 फेऱ्या होणार असल्याने काही प्रमाणात प्रवासात दिलासा प्राप्त होणार आहे। ही सेवा ही हवामान कसे असेल त्यानुसार सुरू असणार आहे, त्यामुळे आता पुढचे 3 महिने प्रवाशांना जलवाहतुकीऐवजी रस्त्याचा पर्याय असणार आहे। पावसाळ्यात बंद राहणाऱ्या जलवाहतुकीचा अलिबाग आणि रायगडमधील पर्यटनावरही परिणाम होतो। मुंबईकरांना पर्यटनासाठी मांडवा समुद्र किनारे आवडतात। पर्यटनाच्या दृष्टिकोनातून मांडवामध्ये अनेक गोष्टी आता विकसित झाल्यात। शिवसत्ता टाइम्ससाठी अमोल कुमार जैन, अलिबाग। दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।